आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। राजश्री शाहू विकास आघाडीकडून नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा संपन्न। माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजश्री शाहू विकास आघाडीकडून 14 पैकी 10 सदस्य निवडून आणून शिरोळ पंचायत समितीमध्ये मोठ्या मताधिक्याने व घवघवीत यश संपादन करून सदस्यांना निवडून आणून सत्ता स्थापन केली आहे। यामुळे सर्व नवनिर्वाचित सत्कार मूर्ती नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य माननीय अमोल दादासो चव्हाण, उदगाव जिल्हा परिषद माननीय सौ प्रचिता चंद्रकांत कोळी, नांदणी माननीय सौ श्रद्धा अविनाश गायकवाड, अब्दुल्लाट माननीय सौ उत्तरा विजित शिंदे, सरकार दत्तवाड, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य माननीय सौ सीमा जितेंद्र म्हैसाळे, अर्जुनवाड माननीय सौ दीप्ती मिथुन जाधव, उदगाव माननीय सौ मनीषा रणजित कदम, शिरडोन माननीय श्री बंटी उर्फ प्रतीक प्रकाश पाटील यड्राव, माननीय श्री प्रवीण बापूसाहेब देसाई चिपरी, माननीय श्री बाबासाहेब श्रीपाल वनकोरे दत्तवाड, माननीय श्री अविनाश सुरेश पाटील टाकडी, माननीय श्री मिलिंद कुरणे अब्दुल्लाट, माननीय श्री नाना श्रीपाद उपाध्ये अकिवाट यांचा सत्कार समारंभ सोहळा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार प्रकाश आंबेडकर, माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला। परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। यावेळी धनाजी जगदाळे, भवानीसिंह घोरपडे, संजय पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, अमरसिंह पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। पर्यायी उमेदवार आमचीच मतं खायला ही उभा केली आणि त्याचा परिणाम म्हणून हे सगळ्या ह्या दोन्ही पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काही अंशी आम्हाला पराभव पत्कराला। निश्चितपणे मी जे आमच्या ह्या सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ह्या निवडणुकीमध्ये जे पराभूत झालेत त्यांना मी एवढं सांगतो की पंचायत समितीमध्ये असेल, जिल्हा परिषदेमध्ये असेल, आज सुद्धा जरी तुम्ही अधिकृत जिल्हा परिषदेचे सदस्य नसला, अधिकृत पंचायत समितीचे सदस्य नसला, तरी सुद्धा आपले जे निवडून आलेले जे जिल्हा परिषद सदस्य आहेत किंवा पालकमंत्री म्हणून आंबेडकर साहेब असतील, ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, माजी लोकप्रतिनिधी म्हणून उल्हासदादा असतील, आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। जे जे तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असेल, पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये जे असेल, जी जी कामं तुम्हाला अपेक्षित आहेत ती पूर्ण करायची जबाबदारी, ही नैतिक जबाबदारी ही आम्ही घेऊन तुमच्या पाठीमागे आहे। आणि म्हणूनच आज खरं म्हणजे विजयाच्या बरोबर पहिला अगोदर पराभूत लोकांचा आपण ह्या ठिकाणी सत्कार करायचा नाही, की जेणेकरून ज्या पद्धतीनं त्यांनी लढाई केली, काही अंशी आपल्याला अपयश जरी आलं असलं तरी सुद्धा खचून न जाता इथनं पुढच्या काळामध्ये अधिक गतीनं जाऊन पुढच्या काळामध्ये आपल्याला यश कशा पद्धतीनं त्या ठिकाणी घेता येईल ही बघण्याची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आपण घ्यायची आहे। त्यासाठी म्हणून तुमच्या पाठीमागे आम्ही सगळी खंबीरपणे आहे हे एवढं सांगायसाठी म्हणून तुम्हाला आज खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी बोलवलं। निवडून आलेल्या सदस्यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे। खरं म्हणजे ज्यावेळेला आपल्याला लोकांनी लोकमत आपल्या बाजूने येतं आणि लोक आपल्याला ज्यावेळेला नेतृत्व करायची संधी देतात त्यावेळेला नम्रतासुद्धा तेवढीच येणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं। बंधूंनो, 2 वेळा मी अपयश पचवलेलं आहे, 3 वेळा अण्णाने अपयश पचवलेलं आहे, 5 वेळा अपयश आपण पचवून आज आपण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा निवडून आलोय म्हणजे काहीतरी जगाच्या वेगळं आपण काहीतरी झालोय ही भावना आपल्या मनामध्ये कधीही आणू देऊ नका। तुम्ही निष्ठेनं काम करत राहा, लोकांच्या मध्ये राहा। तुम्हाला जे काय निधीची कमतरता पडेल तिथं पालकमंत्री आहे, आम्ही आहे, आम्ही सगळी निश्चितपणे आपल्या पाठीशी राहू। पण आपण जनतेशी जी नाळ ज्या पद्धतीनं आपण रात्री 12 वाजता प्रचाराच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं लोकांना भेटत होतो, आज सुद्धा मला मगाशी तिथं कार्यक्रमात असताना फोन यालते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।